सो हाय, गुड मॉर्निंग सर्वांना. स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉगमध्ये. तर खूप सुंदर सनलाईट येते. विटॅमिन डी घ्यावं म्हटलं थोडंसं, पण नको, थोड्या वेळाने घेऊ. तर मी आलेली आहे आता सध्या कॉलेजला, ड्रामा प्रॅक्टिसला. आपल्या दररोज सकाळ सकाळी ड्रामाच असतो आणि दिवसभरही ड्रामाच असतो. आपण ते करूया आणि बघत राहा पुढे काय काय होतं आहे. बाय. तर आता मी हा विचार करते आहे, आज आहे आपल्या चॅलेंजचा डे 2. म्हणजेच 2 महिन्यामध्ये 5,000 सबस्क्रायबर कंप्लीट होईल. त्याचा आज दुसरा दिवस आणि हा दुसरा व्लॉग. जसं तुम्ही अगोदरचे जर माझे व्लॉग बघितले असेल तर त्यामध्ये मी पूर्ण प्रॅक्टिसचे व्हिडिओ टाकलेले आहेत आपल्या ड्रामाचे. तर आता खरं तर ना ही वेळ होती की आपण आता ऑन स्टेज जाऊन प्रेझेंट करणार. तर त्यासाठी आमची आता चालली होती प्रॅक्टिस वगैरे. आणि मी आता स्टेजवरती येऊन बसली होती दुसऱ्यांची वाट बघत की बाकीचे स्टुडंट केव्हा येतात आणि आम्ही केव्हा प्रॅक्टिस सुरू करतो फायनलची. आणि आम्ही गेलो होतो ना नाटक बघायला. बघा समोर आता हे काही नाटकं बघताना ना किंवा नाटकाची प्रॅक्टिस करताना ते अनुभव घेताना ना असं वाटतं आहे की खूप सुंदर प्रोसेस आहे. म्हणजे जेव्हा एक कलाकार त्या कॅरेक्टरमध्ये जातो आहे, जेव्हा ते आत्मसात करून तो प्रेझेंट होतो आहे, ती एक खूप सुंदर प्रोसेस आहे. आणि ही मी खूप चांगल्या प्रकारे अनुभवली. जे आमचं नाटक होतं त्यामध्ये मी लायटिंग केली आहे, मी कॅरेक्टर नाही केलं आहे, पण ती जी प्रोसेस होती ना ती समोर बसून बघायलासुद्धा एवढी मज्जा येत होती. आणि एवढं काही शिकण्यासाठी मिळालं आहे मला ह्या वर्षी 2024मध्ये. खरं तर स्टार्टिंग बिलकुल चांगली नव्हती 2024ची माझी, पण एंडिंगला खूप गोष्टी मला जशा पाहिजे होत्या, ज्या पाहिजे होत्या त्या होत गेल्या. आणि ह्या व्लॉगमध्ये तुम्हाला ती गोष्ट नक्कीच बघायला भेटणार आहे की शेवटी नेमकं मला काय पाहिजे होतं. सो कंटिन्यू बघा. आणि लास्टला जे मला पाहिजे होतं एवढ्या वर्षांपासून, किंवा मी ज्याची वाट बघत होते, जे माझं एक ड्रीम होतं की मी काय होतं, ते तुम्ही द एंडला बघा. आता सध्या हे नाटक बघा. हे नाटक चालू होतं यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, छत्रपती संभाजीनगर इथे. तर ज्या विद्यार्थ्यांना नाटकामध्ये किंवा ॲक्टिंगमध्ये आपलं करिअर बनवायचं आहे, घडवायचं आहे, त्यांच्यासाठी ही खूप सुंदर अशी सुवर्ण संधी म्हणता येईल. या स्पर्धांमधूनच खूप चांगले असे कलाकार घडतात, ॲक्टर घडतात, हो की नाही. सो हे प्रत्येक स्टुडंटसाठी आणि आमच्यासाठी खूप चांगली अशी सुवर्ण संधी होती. आणि आम्ही याचा लाभ घेतला. आम्ही याच्यात पार्टिसिपेट केलं, नंबरसाठी नाही किंवा कोणत्या प्राईजसाठी नाही, पण स्वतःसाठी आम्ही प्रत्येक गोष्ट एन्जॉय केली. आणि नाटकही आपलं खूप सुंदर असं सादरीकरण झालेलं आहे. ते मी ह्या क्लिपमध्ये किंवा ह्या व्लॉगमध्ये तर नाही टाकत आहे की आमचं नाटक कसं होतं, कारण की ह्या अगोदर मी त्याची प्रॅक्टिस वगैरे टाकलेली आहे. त्याच्या काही क्लिप्स असतील माझ्याकडे सध्या अवेलेबल, तर मी ते आपले पुढच्या व्लॉगमध्ये टाकेल. तर तुम्ही हा व्लॉग बघाच आणि माझा पुढचाही व्लॉग बघाच. एकांकिका किंवा नाटक चालू असताना ह्या ज्या टाळ्या म्हणजे ऐकू येतात ना, इतकी सुंदर फिलिंग असते ना की आपल्यासाठी कोणीतरी टाळ्या वाजवतं आहे, आपण प्रेझेंट होतो आहे आणि आपल्यासाठी कोणीतरी टाळ्या वाजवतं. ही खूप सुंदर गोष्ट असते एका कलाकारासाठी, एका ॲक्टरसाठी. सो हे एक नाटक आहे जे मला खूपच आवडलं. ज्यामध्ये खूप सुंदर अशी टेक्नॉलॉजी त्यांनी वापरल्या, साऊंडमध्ये किंवा लायटिंगमध्ये किंवा ॲक्टिंगमध्ये सुद्धा खूप सुंदर असं त्यांनी प्रेझेंट केलं आणि खूप काही शिकण्यासारखं होतं. सो जे समजतात की ॲक्टिंग हे खूप काय म्हणतात, ज्यांना काही कामं नसतात ते लोक करतात, पण तसं नाही आहे. खूप कष्ट घ्यावे लागतात, खूप अभ्यास करावा लागतो. हो, ॲक्टिंगचासुद्धा अभ्यास करावा लागतोच. जे ॲक्टिंग करतं हे त्यांना माहिती आहे,
पण जे त्याने खूप असं रिकामे लोक करतात, जे असं समजतात त्यांना ह्या गोष्टी नाही माहीत, म्हणून ते असं विचार करतात असं मला वाटतं. शिवाय ॲक्टिंग खूप शिकून समजून उमजून करण्याची गोष्ट आहे असं मला वाटतं, किंवा विदाऊट नॉलेज आपण नाही करू शकत खरं सांगायचं झालं तर. तर तुम्ही बघू शकता की हे रोबोट आहेत. इन फ्युचर जेव्हा मानव फोन वापरून जेव्हा त्याचा मेंदू काम करणं बंद होईल, किंवा पृथ्वीवरती एक शेवटचा माणूस जेव्हा राहील, तेव्हा काय परिस्थिती राहील ते ह्या नाटकातून समजतं आहे. तर खूप सुंदर असं नाटक होतं आणि मला ह्या नाटकातून खरंच खूप शिकण्यासारखं वाटलं आणि मी ते शिकले. खूप काही गोष्टी समजल्यात. तर तुम्ही पण बघा. काय होत असेल जेव्हा एका कुटुंबामध्ये कर्ता पुरुष मरण पावतोय आणि तो एक शेतकरी कुटुंबामधला आहे, आणि जेव्हा त्याच्या कुटुंबामधले काही सदस्य गव्हर्मेंटकडे जातात, सरकारकडे जातात की आम्हाला त्याच्यामध्ये काहीतरी मोबदला पाहिजे किंवा काहीतरी भरपाई पाहिजे, आणि जेव्हा ते गव्हर्मेंटमधले जे लोक असतात ते आपल्याला इकडून तिकडे जा, कागदपत्र जमा करा, हे करा ते करा, किंवा तुमच्यासोबत असं कसं घडलं, काय घडलं, हे सगळं विचारण्यामध्ये वेळ जेव्हा वाया घालतात ना, तेव्हा त्या कुटुंबावरती काय परिस्थिती येत असेल, ते कोणत्या गोष्टींमधून जात असतील, काय होत असेल, या सगळ्या गोष्टी ह्या एकांकिकेमधून मला समजल्या. मी त्या बघितल्या आणि ते खरं त्यांनी वास्तव्यच दाखवलं असं म्हणता येईल. ही सुद्धा एकांकिका खूप सुंदर होती. कॅरेक्टरसुद्धा खूप सुंदर असे होते. आता कायच बोलणार, पूर्ण एकांकिका सुंदरच आहे, चांगलीच आहे. मी जितक्याही एकांकिका बघितल्या त्या सर्वच खरं सांगते खूप सुंदर अशा होत्या, खूप शिकवून देणाऱ्या होत्या. जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी तर ह्या खूपच चांगल्या होत्या. जे नवीन स्टार्टिंग करत आहेत एकांकिकेमध्ये, नाटकामध्ये किंवा ॲक्टिंगमध्ये, त्या स्टुडंट्ससाठी ह्या एकांकिका खरंच खूप म्हणजे शिकवणाऱ्या होत्या, खूपच चांगल्या होत्या. तर एंडिंगला ना, जे मी आता तुम्हाला पहिलं सांगितलं होतं की एंडिंगला जे मला पाहिजे होतं, जे मला आता भेटणार आहे, माझी इच्छा पूर्ण होणार आहे, माझ्यासोबत माझ्या पूर्णच ग्रुपची इच्छा पूर्ण होत असेल असं मला वाटतं आहे. कारण की प्रत्येक विद्यार्थ्याने खूप कष्ट घेतले आहेत ह्या गोष्टीसाठी. तर तो क्षण किंवा ती वेळ आत्ता आलेली आहे असं मला वाटतं. आणि खरं आहे, जेव्हा वेळ येते तेव्हाच आपली गोष्ट भेटती म्हणजे भेटतेच, फक्त आपल्याला त्या वेळेसाठी थांबावं लागतं असं मला वाटतं. आणि द एंडला ती गोष्ट आम्हाला भेटलेली आहे. म्हणजे आपल्या एकांकिकेचा इथे नंबर आलेला आहे, आपल्याला प्राईज हे मिळालेलं आहे.